तो हा शब्द एकदाच लिहायला तयार असतो. द्वंद्वा काले खरं तर शास्त्रानुसार ऐका, मी मामाच्या तळावर बोलतोय, मला जाण आहे त्याची. शास्त्रानुसार एखादा शब्द द्वंद्वा बोलला तर त्याला दुरुस्तीचा दोष, दुरुस्तीचा दोष आहे. बरं, हा दोष ज्ञानोबरांनी इथं करूलाच लावून घेतला नाही. माझं थोडं माफ करा मला. आजच्या हरिपाठात ज्ञानोबरांनी हा दोष लावून घेतला. कधी हरिपाठाच्या ध्रुवपदात, हरिपाठाच्या ध्रुवपदात एकदाच म्हणले असते हरिमुखे म्हणा तर जमलं असतं, पण एकदा नाही म्हणले. मग कसं केलं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तिथं सुद्धा ज्ञानोबरायांनी हरिमुखे म्हणा हा शब्द द्वंद्वा वापरला. जाणीवपूर्वक आहे का? जाणीवपूर्वक आहे का? तिथं द्वंद्वा वापरला, तिथं द्वंद्वा वापरला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. द्वंद्वा का वापरला इथंच शंका आहे. आपण मागासपासून अडकलोय ते इथंच अडकलोय. द्वंद्वा का वापरला? शांत आहे का? तरलो तरलोचा अर्थ असा होतोय, मी संसारामध्ये बी तरलो आणि मी परमार्थामध्ये बी तरलो. नाही जमलं का? अजून सांग. देव दोन्हीकडे तरुण तसा देत नाही. देव दोन्हीपैकी एकीकडे कुठं तरी पण बुडावतो एवढं नक्की. जे संसारात तरला बहुतेक परमार्थात तरला नाही, आणि जो परमार्थात तरला तो बहुतेक संसारात तरला नाही. हे सहज बोलू का? सहज बोलू का? तुकोबरायांचं सबंध चरित्र वाचा. तुम्ही सगळेजण प्रमाण द्याल गड्या. तारेल्या जैशाला ह्या जळी दगडात नाही का? हे तुकोबरायांचा गाथा तरला हे मला माहिती आहे. तुकोबरायांचा गाथा तरला हे मला माहिती आहे. माझा त्याच्यावर विश्वास आहे. पण तुकोबरायांचा गाथा करण्यासाठी देवानं तुकोबरायांच्या 25 गाड्या कर्जाच्या वया बुडावल्या. हे देवाची ते कोण, देवाची ते कोण, देवाची ते कोण, देवाची ते कोण.